इयत्ता 6वी. विषय कला. घटक अक्षरलेखन. उपघटक हॅपी न्यू इयर. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकरिता आज आपल्याला कला विषयांतर्गत पाहायचं आहे. अक्षरलेखन घटकांच्या मध्ये उपघटक म्हणून हॅपी न्यू इयर याविषयी अक्षरलेखन हा पाठ आपल्याला पाहायचा आहे. आणि आतापर्यंत बरेच अक्षरं पाहिलेले आहेत, संगणकाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, डिजिटल बोर्डांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेले आहेत. पेंटरनी वेगवेगळी जाहिरात करत असताना भिंतीवर काढलेले अक्षरंसुद्धा पाहिलेले आहेत. आणि यापूर्वीचा जो काळ होता तो काळ कापडांवरती रंगाने पेंटर तयार करून दिल्यानंतरच त्या समारंभाला तो बोर्ड लावला जात असे. परंतु काळ बदलला, परिस्थिती बदलली, नवं तंत्रज्ञान आलं आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण प्रत्यक्षात आजच्या या 21व्या शतकामध्ये आपण करत आहोत. आणि या संगणकाच्या माध्यमातून वेगवेगळे फॉन्ट्स आपल्याला पाहता येतील, परंतु प्रत्यक्षात अक्षरं काढण्याची एक टेक्निक असते, प्रत्यक्षात अक्षरं काढण्याची एक पद्धत असते, एक त्याला काही नियम असतात. आणि त्या नियमांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी अक्षरं आणि अक्षरांचा माठ, अक्षरांची पद्धत, अक्षरांचा थाटमाट या सगळ्या गोष्टी या पाठाच्या माध्यमातून कला विषयांतर्गत आपल्याला पाहायचं आहे. 6वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपल्याकडे 2 प्रकारचे ब्रश आहेत, एक गोल ब्रश आणि चपटा ब्रश. आणि आपल्याकडे वेगवेगळे रंगसुद्धा उपलब्ध आहेत. कोण रंगखोडूंचा उपयोग करत असेल तर कोण पेटीतल्या वॉटर कलरचा, ज्याला आपण पारदर्शक रंग असं म्हणतो, त्या रंगांचा उपयोग करत असेल, कोण बाटलीतल्या रंगांचा किंवा सलग 10 रंग एकत्रित जोडलेले असतात प्लास्टिकच्या डब्यांमध्ये असलेले असे जे रंग आहेत त्या रंगांना आपण पोस्टर कलर्स, अपारदर्शक असा आपण रंग म्हणतो. असे रंग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचे वापरता. मात्र याच्यामध्ये पेन्सिलीचा उपयोग फारसा काही करू नका, कारण पेन्सिलीला जी लीड असते किंवा टोक जे असतं ते बारीक असतं. आणि रंगखडूंचा 45 अंशाच्या कोनामध्ये देऊन असा हा चपटा खडू ठेवून त्याच्या पद्धतीनं 45 अंशाच्या कोनातून अक्षरं काढायला आपल्याला चांगलं होऊ शकतं. मात्र अधिक समजण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण गोल ब्रश घेतो तो गोल ब्रश रंगामध्ये बुडवतो, विशेष करून पोस्टर रंगाचा जास्त उपयोग करावा. रंगामध्ये बुडवल्यानंतर त्या बाटलीच्या आतल्या बाजूला हा ब्रश असा एकदा आणि असा एकदा जर तुम्ही ओढला म्हणजे त्या ब्रशला थोडासा पुढच्या बाजूला चपटापणा येतो. आणि त्या गोल ब्रशचा उपयोगसुद्धा चपट्या ब्रशप्रमाणेच आपण अक्षरं काढण्याकरिता उपयोगात आणू शकतो. जर का तुमच्याकडे चपटा ब्रश असेल तर त्या चपट्या ब्रशचा सुद्धा उपयोग करायला काही हरकत नाही, कारण मुळातच तो चपटा असल्यामुळे रंग घेत असताना तो त्या ब्रशच्या आकाराप्रमाणेच रंग त्याच्यामध्ये आलेला असतो. आणि त्या ब्रशमध्ये पण पुन्हा सुधारणा झालेली आहे की सेबल हेअरचे काही ब्रशेस आहेत, ते ब्रश बघितल्यानंतर काही महागडे ब्रशसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील, किंबहुना घ्यायला पण काही हरकत नाही. एखाद दुसरा चपटा ब्रश आपल्याकडे निश्चितच असावा. आणि हा चपटा ब्रश जो आहे तो चपटा ब्रश केवळ चपटा असून एकाच बाजूला फक्त सरळ रेषेनं आहेत असं नाही, नव्या ब्रशमध्ये त्याला 45 अंशाचा अँगल दिलेला आहे. म्हणजे तो समजा असा जर हा ब्रश असेल तर तो पूर्वी असा हा सरळ असायचा, पण आता मात्र त्या ब्रशमध्येच इथं हा असा तिरका छेद घेतलेला आहे आणि 45 अंशाचा कोन त्याला अँगल दिलेला आहे. त्यामुळं अक्षरं काढण्याकरिता चपट्या परंतु 45 अंशाचा अँगल दिलेल्या या ब्रशचा उपयोग करणं हे अधिक फलदायी ठरू शकतं, कारण अक्षरं सहजरित्या काढता येणं शक्य आहे. मी नेहमीच म्हणतो की अंक आणि अक्षरं काढत असताना, यापूर्वीचा सुद्धा एक पाठ आपण पाहिलेला होता, अंक आणि अक्षरं काढत असताना एक टेक्निक वापरावी लागते. सलग काही वेळेला ती अक्षरं काढावी लागतात, सलग काही वेळेला ते अंक काढावे लागतात. त्याशिवाय त्या अंकाचा एक भाग जो आहे, अंकाची जी जाडी आहे, अंकाचा जो ज्या ठिकाणी कमी जाडीचा भाग आहे तो आपल्याला अवगत होण्याकरिता वारंवार कायमस्वरूपी बऱ्याच वेळेला बसल्या उठल्या आपल्या हातामध्ये पाटी पेन्सिल असेल तर पाटी पेन्सिलीचा, खडू असेल तर फळ्यावरती, ब्रश असेल तर कागदांवरती
अशा अक्षरांचा सराव सातत्यानं केला तर त्याची टेक्निक एकदा अवगत होते. आणि अवगत टेक्निक केव्हा होते? ती वारंवार एखादी गोष्ट जर सातत्यानं आपण केलो तर ती जास्त आपल्याला अवगत होते किंवा माहीत होते. एक भाषण एकदा जर आपण पाठ म्हणून दाखवलं तर लगेच आपल्याला ते पाठ होत नाही, परंतु 8-10 वेळा 15-20 वेळा जर तुम्ही म्हटलं तर 21व्या वेळेला आहे तसं ते भाषण आपल्याला मुखोद्गत होतं. हा जसा सरावाचा भाग भाषणामध्ये येतो तसंच चित्रकलेमध्ये सुद्धा विशेष करून प्रात्यक्षिकाला आनंदसाधारण महत्त्व असतं. आणि या प्रात्यक्षिकाच्या रूपानं आपण अक्षरं काढत असताना यामध्ये ही अक्षरं घ्यायची, हॅपी न्यू इयर. मी बाकीचे सगळे अक्षरं मराठीमध्ये केलेले आहेत. इयत्ता 6वी विषय कला, घटक अक्षर लेखन आणि उपघटकांमध्ये मात्र अक्षरं हॅपी न्यू इयर असं लिहिलेलं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका येते, सर मराठीतून अक्षरं काढायची का इंग्रजीतून? याचा अर्थ असा आहे की तुम्ही इंग्रजीतूनही काढू शकता आणि मराठीतून सुद्धा काढू शकता. अक्षरं देवनागरीची बघा. मी प्रत्येक वेळी सांगतो की मराठीच्या पुस्तकातली अक्षरं बघा किंवा आपल्याकडे दैनिक वर्तमानपत्र येतात, पुढारी, सकाळ वगैरे. त्या सकाळ नावानं प्रकाशित झालेलं जे वृत्तपत्र असतं ते सकाळमधली अक्षरं, तिन्ही अक्षरं जरा निरीक्षण करून बघा. पुढारीमधली अक्षरं पुढारी ही पण अक्षरं तुम्ही निरीक्षण करून बघा. टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र बघितलं तर पहिल्या पानावरती ठळक अक्षरात मोठ्या टाईपमध्ये लिहिलेलं असतं की टाइम्स ऑफ इंडिया. ही अक्षरं पण निरीक्षण करून बघा. म्हणजे प्रत्येक अक्षराची दिशा, प्रत्येक अक्षराचा आकार, प्रत्येक अक्षराची जाडी, कमी जाडी असा एक निश्चित त्याला फॉन्ट ठरलेला असतो. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही अक्षरं काढला तर जशीच्या तशी वर्तमानपत्रामध्ये जशी छापलेली अक्षरं असतात, रंगीत पुरवणीचा जर पान उघडलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अक्षरही बघता येतील आणि अंकही बघता येतील. त्यामध्ये मोठी अक्षरं जर बघितली तर त्याच्यामध्ये 1चा अंक हा केल्यानंतर त्याची गाठ कशी आहे, त्याची जाडी कुठे जास्त आहे, त्याची जाडी कमी कुठे आहे, हे आपल्याला सहजगत्या अवगत होऊन जाऊ शकतं. आणि तशीच अक्षरं काढत असताना सराव करणं हे महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात पहा. सरावानं माणूस परिपूर्ण होत असतो. कुणीही तसा आयुष्यामध्ये, जगामध्ये जन्मल्यानंतर परिपूर्ण कोणीच असू शकत नाही, परंतु सरावानं एखादी गोष्ट अवगत करणं आणि ती आत्मसात करणं हे प्रत्येकाला जमू शकतं. आणि तशाच पद्धतीनं अक्षरही आपल्याला काढायचे आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या रंगांचे हे खडू आहे. हे तपकिरी रंगाचा, ऑरेंज कलरचा हा खडू आहे, लाल रंगाचा आहे, त्याच्यानंतर हा पांढऱ्या रंगाचा आहे, निळ्या रंगाचा आहे, हा पिवळ्या रंगाचा आहे, त्याच्यानंतर हा पुन्हा हिरव्या रंगाचा आहे, हा निळ्या, आणि राहिलेले 2 खडू हे परत पांढऱ्या रंगांचे आहेत. असे वेगवेगळ्या रंगांचे खडू मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही गृहपाठ करत असताना, नवीन वर्षाचं स्वागत करत असताना एरवी जसा स्वागतासाठी आपण सुसज्ज राहत होतो तसं मात्र आपल्या या वर्षीचा उत्साह राहिलेला नाही. कारण कोरोना अजून संपुष्टात आलेलं नाही आहे, कोरोना अजून संपलेलं नाही आहे. म्हणून शिक्षण सुरू आहे पण शाळा बंद आहे. म्हणून घरी बसून का विना हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने पाहायचा. यापेक्षाही वेगळी अक्षरं तुम्ही पाहू शकता. अक्षरांचे फॉन्ट यूट्यूबला टाकल्यानंतर त्याचे वेगवेगळे फॉन्ट पाहू शकता. संगणक यूज करत असला, संगणक वापरत असला तर संगणकामध्ये सुद्धा अक्षरांचे वेगवेगळे हजारो फॉन्ट्स तुम्ही बघू शकता. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपल्याला आज पाहायचं आहे विषय कला अंतर्गत अक्षर लेखन. अक्षर आणि अंक लेखन ज्याचं चांगलं तो मनुष्य नेहमी सर्वांच्या लक्षात राहतो. वर्गात 5-25 मुलं असले, 50 मुलं असले, 60 मुलं असले, 80 मुलं असले आणि वर्गातल्या एखाद्या मुलाची अक्षरं जर सुंदर असले तर ती वही घेऊन सगळ्या संपूर्ण वर्गाला दाखवलं जातं, कारण अक्षरं किती सुंदर आहेत पहा म्हणून. आणि अशी अक्षरं काढण्याचा प्रयत्न करा. त्या विद्यार्थ्याची अक्षरंही एका दिवसात सुधारलेली नसतात, त्यासाठी त्यानं परिश्रम घेतलेले असतात, कष्ट घेतलेले असतात आणि अक्षरांचे नियम सगळे पाळलेले असतात. म्हणजे कसं, अक्षरांचे नियम म्हणजे त्यातली गाठींची अक्षर आहे ती बाजूला घेऊन त्याचा माठ कसा आहे बघायला पाहिजे.
अक्षरांच्या ज्या उभ्या रेषा असतात त्या सगळ्या एकमेकींना समांतर अशा असायला पाहिजेत. दोन अक्षरांच्या मध्ये जितकं अंतर ठेवतं तितकंच अंतर शेवटपर्यंत प्रत्येक अक्षरांमध्ये राहायला पाहिजे. तसंच दोन शब्दांमध्ये जितकं अंतर आहे तसंच पुढे लिहित असताना प्रत्येक दोन शब्दांच्या मधलं अंतर सारखं असणं अत्यंत गरजेचं आहे. दोन वाक्यांमधलं जितकं अंतर आहे तेवढंच अंतर परत या ठिकाणी पुढच्या वाक्यांमध्ये सुद्धा तितकंच असणं गरजेचं आहे. लेखन करत असताना हस्ताक्षरांच्या स्पर्धा वगैरे असतात, त्या कालावधीमध्ये तुम्ही लेखन करत असताना शब्दांची फोड कुठेही आणि कधीही करू नये. म्हणजे असल्यासारखे असं असतं की नाही, त्यामुळं काय करतात, पुढे जागा असते असल्या आणि पुढे डॅश मारतात आणि सारखे खाली लिहितात. असं कधीही अक्षर लेखनामध्ये सुद्धा करू नये, कारण हा सुद्धा एक अक्षर लेखनाच्या भागातला नियमाचा उल्लेख मी इथं मुद्दामून करतो. कारण अक्षरांच्या स्पर्धेला जेव्हा तुम्ही सामोरं जाल त्यावेळेला या नियमाचा परिपूर्ण तंतोतंत पालन करता आपल्याला येऊ शकतं. म्हणून हे सगळे नियम पाळायचे आहेत. आणि अक्षरांची जी उंची असते, दोन ओळींच्या मध्ये निम्मी जी जागा असते ती निम्मी जागा अक्षर लेखनासाठी करायची आणि उरलेल्या निम्म्या जाग्यांमध्ये या ठिकाणी उकार काढण्याकरिता ती जागा ठेवायची असते. आणि अक्षरांच्या वरच्या बाजूला जे मात्रे येतात, एक मात्रा असेल, दोन मात्रे असतील, तर ते दोन मात्रे वरच्या ओळीतला खालचा जो भाग आहे तो भाग मात्र मात्रे लिहिण्यासाठी उपयोगात आणायचे असतात. सरावानं बरोबर दोन ओळींच्या मध्ये निम्म्या भागामध्ये अक्षरं काढण्याची आपल्याला परिपूर्ण सवय लागून जाते आणि त्या सवयीचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखनात आपल्याला होऊ शकतो. आणि आता लेखन करत असताना मात्र तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये तुम्ही मराठी अथवा इंग्रजी या माध्यमामध्ये तुम्ही काय करू शकता, अक्षर लेखन करू शकता. आता मी हॅपी न्यू इयर पेन्सिलीनं रेखाटन करा, पेन्सिलीनं रेखाटन करा आणि पेन्सिलीनं रेखाटन केल्यानंतर मग मात्र प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या रंगानं रंगवला तरीसुद्धा चालेल. किंवा हॅपी न्यू इयर हे 3 शब्द आहेत, हॅपी एका रंगानं रंगवा, न्यू हा शब्द एका रंगानं रंगवा, इयर एका शब्दानं रंगवा. किंवा नूतन वर्ष असं म्हटलं तरीसुद्धा चालतं. मराठीमध्ये त्याचा उच्चार करून हॅपी न्यू इयर असं लिहिलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी न्यू इयर असा उच्चार जो आहे तो उच्चार सुद्धा असं लिहिला तरी सुद्धा चालेल. हॅपी न्यू इयर इंग्रजीतून लिहिला तरी सुद्धा चालेल, हॅपी न्यू इयरचा उच्चार करून लिहिला तरी सुद्धा चालेल, नूतन वर्ष असा उल्लेख केला तरी सुद्धा चालेल. त्यांचा अर्थ एकच. या निमित्तानं नवी अक्षरं आपल्याला लिखाणासाठी मिळू शकतील. नूतन वर्ष म्हणजे इथं अक्षरं बघत असताना अंकांचा सुद्धा समावेश करायला आपल्याला संधी आहे. कारण 2021 साल 1 तारखेला सुरू झालेलं आहे. नूतन वर्ष 2021 किंवा हॅपी न्यू इयर इथं लिहित असताना 2021 असं लिहू शकता. याच्या सजावटीसाठी तुम्ही ठिकठिकाणी अशा फुग्यांच्या आकारांचा उपयोग करू शकता किंवा अशा स्टारच्या रेषांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, सजावट करू शकता. किंवा बॅकग्राऊंडला पूर्ण एक रंग देऊन त्याच्यावरती पेन्सिलीनं अक्षरं काढून मग रंगवू शकता. वही शक्यतो आडवी धरा आणि आडवी धरूनच या ठिकाणी
ही अक्षरं आपल्याला काढायची आहे. हॅपी न्यू इयर. उदाहरणार्थ आता मी इंग्रजीतली हे अक्षरं काढतो. हॅपी न्यू हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर 2021. अशी अक्षरं तुम्ही काढू शकता. इथं 2 रंगांचा उपयोग केला. तुम्ही रंगांचा उपयोग करत असताना इथं याच्या सजावटीसाठी अशा या रंगाचा शेडलाईटमध्ये उपयोग करू शकता. इयर या शब्दामध्ये सुद्धा पुन्हा तुम्ही अशा या रंगांचा उपयोग करू शकता. इथं पिवळ्या रंगाचा उपयोग करू शकता. इथं पुन्हा पांढऱ्या रंगाचा उपयोग करू शकता. अशा सजावटींचा, काही ठिकाणी गोल आकारांचा, पण हे अक्षर या डिझाईनपेक्षा जास्त डल पडू नयेत. ही अक्षरं या बाह्य बॅकग्राऊंडच्या संकल्पामध्ये जे उपयोगात आणलेले घटक आहेत ते घटक डिफ्यूज असायला पाहिजेत, फिक्कट असायला पाहिजेत. ती अक्षरं आणि अंगांपेक्षा ते जास्त उठावदार दिसू नयेत. या संपूर्ण चित्रामध्ये, या गृहपाठामध्ये अक्षराला विशेष महत्त्व द्यायला पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे आणि या घटकांमध्ये अक्षरच उठावदार दिसायला पाहिजेत. अशा हेतूनं, अशा विचारानं जर तुम्ही अक्षरलेखन केला तर त्याचा उपयोग 100% तुम्हाला सहजगत्या अवगत होऊ शकतं. आणि असा हा एक गृहपाठ वहीमध्ये पुढच्या पानावरती आपण करायचा आहे. तिथे मात्र काहीही न भिता, न गडबड करता, कसलेही दडपण टेन्शन न घेता अगदी मुक्तपणे रंगांची उधळण करा आणि त्या रंगांचा उपयोग करत असताना अशा पद्धतीने केलेल्या अक्षरांना तुम्ही स्केच पेनच्या माध्यमातून रंग वाळून पूर्ण झाल्यानंतर स्केच पेनच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, बॉर्डर करू शकता. बॉर्डरनं त्या अक्षरांना अधिक उठावदारपणा आणून ते चित्र अतिशय सुंदररित्या तुम्ही करू शकता. हा गृहपाठ या पद्धतीनं करायला काही हरकत नाही. यामध्ये अक्षरांचे काही नमुने जे आहेत ते नमुने मी फोटोच्या रूपानं या व्हिडिओमध्ये फोटो टाकलेले, तो संदर्भासाठी आपण पाहावा. अक्षरं वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या नावाने असली तरीसुद्धा आपल्याला मात्र हॅपी न्यू इयर किंवा नूतन वर्ष 2021 अशाच पद्धतीची अक्षरं गृहपाठांमध्ये काढायला पाहिजेत. कारण सर्वांची अक्षर एक व्हायला पाहिजेत. सर्वांनी नूतन वर्ष 2021 असाच उल्लेख त्या गृहपाठामध्ये करायला काही हरकत नाही. धन्यवाद.